प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह सोहळा संगमनेरमध्ये धूमधडाक्यात पार पडला। तब्बल 100 एकरमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला असून लग्नासाठी हजारो लोक उपस्थित आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील बड्या नेत्यांना या विवाह सोहळ्याला उपस्थित होते। विवाह सोहळ्यानंतर देखील या शाही लग्नाची चर्चा अजूनही सोशल मीडियावर होताना दिसते। लग्नाची एंट्री, डेकोरेशन, रुखवत, आतषबाजी, कानपिळी, लग्नाच्या शाही सोहळ्याचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। दरम्यान या रॉयल सोहळ्यात सामान्य वराड्यांचे हाल झालेला देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह रविवारी संगमनेर इथे साहिल चिलप यांच्यासोबत मोठ्या थाटामाटात पार पडला। या शाही विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिले। लग्नात व्हीव्हीआयपी ते इंदुरीकर महाराजांना मानणारा अनेक सामान्य गावातील वराडी देखील होते। व्हीव्हीआयपीच्या गर्दीत सामान्य वराड्यांचे जेवणाचे मात्र हाल झाले। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। विवाह सोहळ्यासाठी येणाऱ्या वराड्यांची संख्या लक्षात घेता जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती। या शाही विवाह सोहळ्यासाठी अस्सल महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांची मेजवानी ठेवली होती। मोतीपाक, बर्फी, मिक्स व्हेज, डाळ भात, पुरी, मटकी असा साधा मेनू ठेवण्यात आला होता। मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती वराडी गेले उपाशी। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय की लग्न अतिशय थाटामाटात पार पडले, मात्र जेवणाचं नियोजन अजिबात चांगलं नव्हतं। कुणाला फक्त डाळभात भेटलं तर कुणाला फक्त मटकी, तर काहींना चपाती तर काहींना पुरी मिळाली। जेवणाचं नियोजन पाहता काही लोक उपाशी निघून गेले किंवा कुणी हॉटेलमध्ये जेवण करणं पसंत केलं। बऱ्याच लोकांची शंका आहे, इंदोरीकर महाराज लोकांना सांगतात आणि स्वतःच्या मुलीचं लग्न मोठं का केलं? त्याचं उत्तर असं आहे की ज्याची परिस्थिती आहे त्याला संतांनी दिलं, ज्याच्यावर ज्ञानोबा रायाची कृपा आहे त्यानं जरूर मोठं लग्न करावं, असं स्पष्टीकरण इंदोरीकर महाराज यांनी दिलंय। लग्न आधी साधेपणाने करण्याचा सल्ला इंदोरीकर महाराज कायम द्यायचे। काही महिन्यांपूर्वी इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा झाला। या साखरपुड्यानंतर जोरदार टीका महाराजांवर करण्यात आली। दुसऱ्यांना लग्न साधेपणानं करण्याचं महाराज सांगतात आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नात महाराजांना सर्व गोष्टींचा विसर पडला म्हणजे लोक जोरदार टीका करत आहेत। लग्नावर लोक मुक्कार पैसा खर्च करत असल्याचं कायमच इंदोरीकर महाराज सांगतात। लग्न अगदी साधेपणानं व्हावं असंही त्यांनी अनेकदा त्यांच्या कीर्तनातून बोलून दाखवलं होतं।